यानंतरची बातमी धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिलेल्या उत्तराची। तपासापूर्वी आरोप करणं चुकीचं आहे, तपासानंतर सर्व बाबी समोर येतील असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। यात बीड प्रकरणी कोणतीही चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण मुंडेंनी दिलंय। धनंजय मुंडेंवर बीड खंडणी आणि हत्या प्रकरणातही आरोप होत आहे। त्यांचा राजीनामा देखील मागितला जातोय आणि त्यातच त्यांनी अजित पवारांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे। मी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दादांना देता आल्या नव्हत्या। दादा इथे नव्हते। आज त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही मी दिल्या आणि माझ्या विभागाची जी काही मी जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत मी 3-4 बैठका घेतल्या, काही निर्णय घेतले। त्या बाबतीत संक्षिप्त आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे।